पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे, कारण शेतकऱ्यांना एकत्रित 6,000 रुपयांचे वितरण होणार आहे। आता तुम्ही म्हणाल पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तर मार्च महिन्यामध्येच आला, मग हे एकत्रित 6,000 रुपये नक्की कोणाला मिळणार? तर चला लगेच याबाबतची माहिती सांगतो, परंतु आधी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर लक्षात घ्या, अनेक शेतकरी मित्रांना 20व्या हप्त्यापासून पीएम किसान योजनेचे पैसे बंद झाले होते। सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांचे पैसे अचानकपणे बंद केले होते, कारण केंद्र सरकारने सांगितलं होतं की ही खाती सस्पिशियस अकाउंट, म्हणजेच की यामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांना केंद्र सरकारला अडचणी वाटल्या, ज्यामध्ये फेरफार असेल किंवा एका कुटुंबातून जास्त लाभार्थी असतील अशा काही शंका वाटल्या, आणि म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही अशा खात्यांची पडताळणी करा। आणि म्हणूनच राज्य सरकारने त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घेतलं आहे। राज्य सरकारने फार्मर आयडी असेल किंवा इतर डॉक्युमेंटच्या माध्यमातून मागील 2 महिन्यांमध्ये या संदर्भातील व्हेरिफिकेशन केले, आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून त्यांना पात्र केलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20वा, 21वा, 22वा अशा 3ही हप्त्यांचे वितरण होणार असल्याची केंद्र सरकारने माहिती दिली आहे, आणि त्यामुळेच अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। तुमचे देखील योजनेचे पैसे बंद झालेत का तर नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करा।